काँग्रेस 22 जागांवरती निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवारांसोबत चर्चा सुद्धा करणार आहे। काही दिवसांपूर्वी काँग्रेसची दिल्लीत बैठक पार पडली आहे। त्यानंतर 22 जागांवरती निवडणूक लढवण्याची इच्छा काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे, ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, आपण पाहतोय काँग्रेस 22 जागांवरती निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं कळतंय, या संदर्भातली सविस्तर माहिती। नक्कीच शेजल, 29 तारखेला काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली। त्या बैठकीला नाना पटोले, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते। त्या बैठकीत काँग्रेसच्या महाराष्ट्र नेत्यांनी असा प्रस्ताव सांगितलेला आहे की 22 जागेवर आपल्यासाठी पूरक असा परिस्थिती आहे। 22 जागेवर आपले उमेदवार निवडून येऊ शकतात आणि राहुल गांधीची यात्रा आहे, त्यानंतरही बऱ्यापैकी काँग्रेसचं वातावरण निर्मिती होऊ शकते, असं महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं। तसेच गेल्या काही वर्षात बघितलं, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे फुटलेले आहे। या दोन्ही पक्षावर चिन्ह नाही, एकमेव पक्ष आहे जो काँग्रेस, त्याच्यावर पंचायत चिन्ह असल्यामुळे नक्कीच आगामी लोकसभेत काँग्रेसचा फायदा होईल। काही काँग्रेसने हे सुद्धा सांगितलं की 30 जागा जरी लढवल्या तरी आपल्यासाठी फायदेशीर आहेत। आता 2 किंवा 3 जानेवारी उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्याची बैठक आहे। त्या बैठकीत काँग्रेस आपला प्रस्ताव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या पुढे देणार आहे। शेजल, निश्चितच आवेश, परंतु आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांची कालची प्रतिक्रिया महत्त्वाची होती की कुणालाही नाराज करणार नाही आणि आघाडीमध्ये बिघाडी होणार नाही। आणि आता जर काँग्रेसची अशी मागणी असेल तर याला महाविकास आघाडीचा नेमका कसा प्रतिसाद असू शकतो? नक्कीच जर बघितलं तर शेजल, काँग्रेस सध्या तरी सगळ्यात मोठा पक्ष आहे राज्यात आणि त्याच्यामुळे काँग्रेस नक्कीच जास्त जागा मागणार हे सुद्धा ठाकरे गट आणि शरद पवार गटांना माहित आहे। पण आता बार्गेनिंग पॉवर कसं तरी वाढवायचं आहे। गेल्या महिन्यात जे निवडणुकीचा निकाल लागला त्यात काँग्रेस 3 राज्यात काँग्रेसचा पराभव झाला। तो एक संदर्भ, एक ठाकरे गट आणि शरद पवार बार्गेनिंग पॉवर वाढवतील आणि कुठेतरी काँग्रेसला 20च्या आत 18 किंवा 19 जागे देण्यासाठी ठाकरे गट आणि शरद पवार गट अनुकूल असेल। आता बैठकीत काय निर्णय होईल, उद्धव ठाकरे कशा प्रकारे त्यांच्या पक्षाची बाजू मांडते आणि शरद पवार गट त्यांच्याही कशा प्रकारे बाजू मांडते, 2 किंवा 3 तारखेला कळेल। शेजल, निश्चितच धन्यवाद आवेश दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय काँग्रेस 22 जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय आणि ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। मात्र आता या संदर्भात संपूर्ण महाविकास आघाडीचा, अर्थातच राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि ठाकरे गटाचा नेमका प्रतिसाद याला कसा असतो हे बघणं महत्त्वाचं असेल। जिंकेल त्याची जागा, सूत्रानुसार जागा वाटप होणार, ही मोठी अपडेट आपण पाहतोय। जिंकेल त्याची जागा असेल आणि सूत्रानुसारच जागा वाटप होणार असल्याचं आता कळतंय। आपण पाहिलेलं आहे की ही प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे। कोणताही फॉर्म्युला जागा वाटपात नाही। जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे। या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा महाविकास आघाडीचा जिंकेल त्याची जागा, ज्याच्यामध्ये जागा लढून जिंकण्याची क्षमता आहे त्यालाच ती जागा मिळेल। फक्त आपले आकडे वाढवायला, आकडा लावायला जागा नाही, कोणालाही मिळणार नाही, ना आम्हाला मिळणार, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादी काँग्रेसला। जयंतराव पाटील 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर येऊन त्या संदर्भात आमची प्रदीर्घ चर्चा झाली आणि मला असं वाटतं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाही।